एका नामांकित शाळेत 4 वर्षाच्या 2 चिमुकल्यांवर शाळेतल्याच कर्मचाऱ्यानं अत्याचार केलेले आहेत आणि आता शाळेच्या गेटवर पालक आंदोलन करतायत। संतप्त पालकांनी शाळेच्या गेट बाहेरच ठिय्या आंदोलन केलेले। शाळा प्रशासन या प्रकरणी गंभीर नाहीये, त्यामुळे पालक संतप्त झालेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदलापूर पोलिसांचा शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्तही आहे। याची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया। चंद्रशेखर, दृश्य आपण पाहतोय, पालक अत्यंत संतप्त झालेले आहेत, मोठ्या संख्येने पालक आंदोलन करतायत। आत्ताचे अपडेट्स काय अधिकची माहिती आहे? आत्ताचे अपडेट असे आहेत की आता शेकडो पालक हे आता शाळेच्या गेटवर जमलेले आहेत। त्याच्यामध्ये बदलापूरकरही सामील झालेले आहेत। तसेच बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनीही या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारलेला आहे। त्यामुळे बदलापूर शहरातील सर्व रिक्षा आज बंद आहेत। गेल्या 4 दिवसापूर्वी घटना घडली होती, मात्र शाळा प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो, ही घटनेत नोंद करण्यासाठी अक्षरशः दिरंगाई करण्यात आली। 12 तास त्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये थांबवण्यात आलं होतं, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती। त्यानंतर बदलापूर नागरिक जेव्हा रस्त्यावर उतरले, त्यानंतर शाळा प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो यांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे बदलापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच पालक अत्यंत संतप्त झालेले आहेत। 12 तास लावलेले होते संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी। आता नेमकी पुढची कारवाई काय अपेक्षित आहे पालकांना? पालकांनी सांगितलेलं आहे की जी कमिटी आहे, शाळेची कमिटी आहे, ती बरखास्त करावी। आता शाळा प्रशासनाने जी वर्ग शिक्षिका होती, त्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। तसंच जो ठेका होता, जो कर्मचारी या ठेक्या स्वरूपात काम करत होता, त्यांचा ठेकाही रद्द करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही पालक या कारवाईवर समाधानी नाहीयेत। त्यांना अशी इच्छा आहे की तुम्ही ही कमिटी बरखास्त करावी, अशी मागणी पालकांची आहे। नक्कीच अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।